नमस्कार प्रेक्षकांनो, डेली स्टोरी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आपण अर्जुन आणि रुपालीची लव्ह स्टोरी पाहत आहोत। 4 भाग आपण पूर्ण पाहिलेले आहेत। आज आपण 5वा भाग पाहणार आहोत। तर चला स्टोरीला सुरुवात करूया। तू घरी जाऊ शकतोस, खाली पार्किंगमध्ये जाऊन ड्रायव्हरला माझी गाडी काढायला सांग, मी आलो 5 मिनिटात, अर्जुन विजयला बोलतो। तेवढेच ऐकूनच विजय मनातच अर्जुनचे आणि देवाचे आभार मानतो। देवाचे आभार यासाठी की त्याने लवकरच अर्जुनला घरी जाण्याची बुद्धी दिली। विजय लगेचच सगळं आवरायला घेतो। फाईल वगैरे सगळं व्यवस्थित ठेवून लॅपटॉप बंद करून तो केबिनमधून बाहेर पडतो आणि खाली पार्किंगमध्ये येऊन ड्रायव्हरला अर्जुनची गाडी काढायला सांगतो। अर्जुन पार्किंगमध्ये आल्यावर विजय त्याच्याच गाडीत बसून आधी मीरा मेन्शनमध्ये येतो। अर्जुनला मीरा मेन्शनमध्ये ड्रॉप करून तिथूनच पार्किंगमधून दुसरी गाडी घेऊन तो त्याच्या घरी जातो। अर्जुन मेन्शनच्या आतमध्ये आला तेव्हा सगळीकडे डिम लाईट सुरू होती। बराच उशीर झाला होता, त्यामुळे सगळे झोपले होते। अर्जुनची मॉम अर्जुनची वाट पाहत आधी जाग्या राहत होत्या, पण नंतर जास्त जागरण केल्यामुळे त्यांना हेल्थ इश्यू सुरू झाले होते। त्यामुळे अर्जुनने त्यांना सक्त मनाई केली होती की त्याची वाट पाहत जागं राहायचं नाही। अर्जुन रूममध्ये येतो आणि रूमचा डोअर लॉक करून तो पाठीमागे वळतो, तर रुपाली मस्त त्याच्या बेडवर झोपलेली होती। अर्जुनला तिला असं त्याच्या बेडवर झोपलेलं पाहून तिचा खूपच राग येतो। तो रागातच बेडजवळ येतो। तिला असं शांत झोपलेलं पाहून त्याला अजूनच तिचा राग येत होता। त्याची झोप उडवून ती मस्त झोपली होती। अर्जुन बेडच्या साईडला टेबलवर ठेवलेला पाण्याचा जग घेतो आणि सगळा जग रुपालीच्या तोंडावरती रिकामा करतो। आ हा हा, रुपाली घाबरूनच मोठ्यानेच आता ओरडते आणि ती उठून बसते। अर्जुन म्हणतो की तुझी हिम्मत कशी झाली माझ्या रूममध्ये यायची आणि माझ्या बेडवर झोपायची। अर्जुन रागातच तिला हे सगळं विचारत असतो। मग कुठे जाऊ मी, रुपाली रडत अडखळत त्याला विचारते। त्यावेळेस अर्जुन काही गप्पच बसत नाही। तो जोरातच तिला म्हणतो की मसनात जा, कुठेही जा, मला काही घेणं देणं नाही, पण माझ्या रूममध्ये कशी आली तू, कोणी येऊन दिलं तुला? अर्जुन आता रागातच तिच्या अंगावर धावून जात तिला आता बोलत होता। अर्जुनच्या प्रत्येक शब्दाने रुपालीचे मन घायाळ होत होतं। किती बदलला होता तो या एका महिन्यात। कदाचित तो आधीपासूनच असा होता, आपण त्याला ओळखण्यात चूक केली असं वाटून जातं तिला। पाणवलेल्या डोळ्यांनी खूप आश्चर्यचकित होऊन ती एकटक त्याच्याकडे पाहत होती। तिला विश्वासच बसत नव्हता की समोर उभा आहे ती व्यक्ती अर्जुनच आहे। उत्तर दे, अशी भूत बघितल्यासारखी उभी राहू नको, अर्जुन बोलतो। तशी ती पुन्हा भानावरती येते आणि बोलते, मॉमने सांगितलं तुमच्या रूममध्ये झोपायला। रुपाली घाबरून आता त्याला हे सगळं बोलत असते। मॉमचं नाव ऐकून अर्जुन आता रागातच भिंतीवरती हात मारतो। त्यामुळे रुपाली अजूनच जास्त घाबरते, कारण तो त्याच्या मॉमच्या विरोधात जाऊ शकत नव्हता। रुपाली सोबत लग्न पण त्याने त्याच्या मॉमच्या सांगण्यावरूनच केलं होतं। तुम्ही असं का करताय अर्जुन, तुमचं किती प्रेम होतं माझ्यावर आणि तुम्ही कितीही म्हणाला तरी ते खोटं नव्हतं, माहितीये मला, मग का असं वागताय, माझी काय चूक आहे या सगळ्यात? आता रुपाली खूप हिम्मत करून त्याला आता हे सगळं बोलते। खरं तर अर्जुन रुपालीचं काहीच ऐकून घ्यायच्या मनस्थितीत नव्हता, पण त्याला असं वाटलं की रुपालीला तिची जागा दाखवूनच द्यावी, म्हणून आता तो सुद्धा गप्प न बसता रुपालीला उलट उत्तरं देतो। तो म्हणत असतो की तू तुझ्या बापाची मुलगी आहे, ही चूक आहे तुझी। तू त्याच्या पोटी जन्म घेतला, ही चूक आहे तुझी। तू माझ्यावर प्रेम केलं, ही चूक आहे तुझी। अर्जुन पायाने चेअर ओढून त्यावर एटीत बसत रुपालीला बोलतो। तुला आणि तुझ्या बापाला काय वाटलं, हे असली नाटक करून त्याने तुझं माझ्याशी लग्न लावलं म्हणजे सगळं नीट होईल, खूप खुश राहशील तू माझ्यासोबत, राणी बनवून राहशील माझ्यासोबत। राणी सोड ग, पण मोलकरीण बनवण्याच्या लायक सुद्धा मी तुला आता सोडणार नाही, अर्जुन बोलतो। तशी रुपाली अजूनच हुंदके देऊन मोठमोठ्यानेच रडायला लागते।
खूप प्रेम करते ना तू माझ्यावर, माझ्याशिवाय जगू शकत नाही म्हणून लग्न केलं ना माझ्याशी, हा अर्जुन तिला आता विचारतो. ती तशीच खाली मान घालून उभी होती. मी काहीतरी विचारलं, उत्तर दे, अर्जुन आणि ओरडूनच तिला बोलतो. हा, हो, रुपाली त्याच्याकडे पाहून उत्तर देते. खूप हौस होती ना तुला माझी बायको म्हणून मिरवण्याची? फाईन, आता बायकोच्या सगळ्या ड्युटीज पण पूर्ण करायच्या. अर्जुन एक पाय दुसऱ्या पायावरती फोल्ड करत आरामात बसत आता हे सगळं तिला बोलतो. तशी ती आणखीनच गोंधळून जाते आणि त्याच्याकडे पाहत होती. खरं तर तिला अर्जुनचं हे सगळं वागणं अजिबातच पटत नव्हतं. तिला अर्जुनच्या अशा वागण्याने खूप त्रास होत होता, पण ती काहीही बोलू शकत नव्हती. ती फक्त अर्जुनचंच ऐकत होती. अर्जुन आता तिला म्हणत असतो की उद्यापासून तू एका बायकोच्या सगळ्या ड्युटीज पूर्ण करायच्या. मी सकाळी 6 वाजता उठून जिमला जातो. तू त्याआधी उठून माझी जिमची कपडे बाहेर काढून ठेवायची. खाली जाऊन माझं प्रोटीन शेक बनवून जिममध्ये घेऊन यायचं. जिम झाल्यानंतर मी अंघोळ करून येईपर्यंत माझे कपडे, शूज, वॉलेट सगळं रेडी ठेवायचं. नंतर माझी कॉपी करून रूममध्ये घेऊन यायचं. त्यानंतर 15 मिनिटांनी लगेच मला माझा ब्रेकफास्ट हवा असतो. उद्यापासून माझा ब्रेकफास्ट पण तूच बनवायचा. शेफकडे लिस्ट आहे, मी कोणत्या दिवशी काय खातो त्यानुसारच माझा ब्रेकफास्ट, लंच आणि डिनरसुद्धा तूच बनवायचं. दुपारी लंच बनवून ड्रायव्हरसोबत ऑफिसमध्ये पाठवायचं. माझी रूमसुद्धा तू आवरायची. मला माझी रूम खूप नीट अँड क्लीन लागते. आता रूम नीट पाहून घे. जी वस्तू ज्या ठिकाणी आहे ती त्या ठिकाणी असली पाहिजे. आणि आत्ता जशी झोपली होती ना, उद्यापासून तसं चालणार नाही. मी रात्री ऑफिसवरून घरी येईपर्यंत तू झोपायचं सुद्धा नाही आणि जेवायचं सुद्धा नाही. एका चांगल्या बायकोचं हेच कर्तव्य असतं की नवरा ऑफिसवरून येईपर्यंत ती त्याची वाट पाहत जागीच राहते आणि उपाशीसुद्धा राहते. मला ऑफिसवरून घरी यायला कितीही उशीर झाला तरी तोपर्यंत तू माझी वाट पाहत बसायचं. मी घरी आल्यावर फ्रेश होई तोपर्यंत डिनर गरम करून आधी मला सर्व करायचं. नंतर तू डिनर करायचा. मी सांगेल ती सगळी कामं करायची. बिकॉज यू आर माय पर्सनल केअरटेकर. अर्जुन बोलत होता आणि रुपाली खूपच अविश्वासाने त्याला पाहत होती. आणि हा, आता तुझं लग्न झालं आहे. तू मीरा मेन्शनमध्ये राहते. तुझ्यासोबत माझं सुद्धा नाव जोडलं आहे. तू रुपाली मराठे नाही तर मिसेस रुपाली अर्जुन किल्लेदार आहेस, हे नेहमी लक्षात ठेवायचं. इथून पुढे तू मला विचारल्याशिवाय तुझ्या बापाच्या घरी जायचं नाही ना त्यांना बाहेर कुठे भेटायला बोलवायचं. माझ्या घरात तर नाहीच नाही. अर्जुन तिला बोलतो. आणि हे जे मी तुला सांगितले त्याबद्दल माझ्या मॉमला माझी कंप्लेंट करण्याचा विचारसुद्धा करू नको. कारण तू हे सगळं माझ्या मॉमला सांगितलं तरी मला काहीही फारसा फरक पडणार नाही. मी कसंही मॉमला मॅनेज करेल. पण त्यानंतर तुझं काय होईल याचा विचार करून ठेव. अर्जुन बोलत होता, पण आता रडून रडून रुपालीच्या डोळ्यातलं पाणीसुद्धा संपलं होतं. ती फक्त कोरडे हुंदके देत होती. अरे हा, बायकोची एक इम्पॉर्टंट ड्युटी सांगायचीच राहून गेली. अर्जुन जो आता चेअरवरून उठतच होता, पण पुन्हा आता काहीतरी आठवल्यावर खाली बसत रुपालीला बोलतो. रुपाली त्याच्याकडे गोंधळूनच पाहते. तो म्हणत असतो की मला वाटेल तेव्हा माझी फिजिकल नीडसुद्धा पूर्ण करायची. अर्जुन रुपालीला असं बोलतो. अर्जुन त्याचं असं बोलणं ऐकून रुपाली रागातच त्याला ओरडत बोलते. लगेचच आता अर्जुन तिला म्हणत असतो की आवाज खाली. बायको बनण्याचा शौक तुला होता, मग आता बायकोची कर्तव्यसुद्धा पूर्ण करायची. असं म्हणून तो आता रागारागाने बाथरूममध्ये निघून जातो. रुपाली मात्र हुंदके देत रडत आता तिथेच उभा राहिलेली असते. तिला खरं तर काही सुचत नसतं की आता नक्की करायचं तरी काय. तर 5वा भाग आपला येथेच संपलेला आहे.
पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका। अजून आपल्याला खूप छान छान असे भाग बघायचे आहेत। नक्की रुपाली आणि अर्जुनच्या आयुष्यामध्ये काय झालं होतं, त्यामुळे अर्जुन इतका रागवलेला आहे हे आपल्याला नक्कीच पुढे पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही चॅनलला कंटिन्यू राहा आणि व्हिडिओला लाईक करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करत राहा। येथेच थांबूया आपण। धन्यवाद।